दुसरं महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धाला यशस्वी करणारे डकोटा लढाऊ विमान 75 वर्षांनंतर पुन्हा गगनभरारी घेणार आहे. एअरफोर्सनं या विमानाचं नव्यानं आधुनिकीकरण केलंय. बेंगलोरमधील होणाऱ्या एरो इंडिया शोमध्ये हे विमान परेड सादर करेल. वायुसेना या विमानास अत्याधुनिक स्वरूपात ठेवणार असून इंग्लंडमध्ये निर्माण केलेल्या डकोटा विमानानं 1947-48 मध्ये दुसऱ्या महायुद्धाबरोबरच भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन रॉयल इंडियन वायुसेनामध्ये डकोटाचे विशेष महत्त्व होते. इंग्रज गेल्यानंतर भारताकडे स्वतःचे काही विमान होते, परंतु कालांतरानं या विमानांचा वापर बंद केला गेला. गेल्या 3-4 दशकांपासून या विमानांचं नूतनीकरण सुरू करण्यात आलं होतं आणि मेहनतीनं मोठं यशही मिळवलंय. डेकोटा विमान भरारी घेण्यासाठी आता सज्ज झालं असून हे विमान 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान बेंगलोर येथील एरो इंडिया 9 शोमध्ये सहभागी होईल. म्हणूनच यावर्षीचे डकोटा लढाऊ विमान हे सर्वांचंच आकर्षणाचं केंद्र असेल, असं विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी म्हटलंय. पीआरडी के लिए इन पर्टिकुलर जब ये डकोटा प्लेन जो विंटेज फ्लाइट का एक हिस्सा है इंडियन एयरफोर्स की, आज यहाँ लैंड किया है. इसको फ्लाई कर रहे हैं 11 पीआरडी के चीफ टेस्ट पायलट कैप्टन अजय मेनन और उनके साथ उनका क्रू भी है. इस प्लेन को 2011 में वापस से रीसेलेक्ट किया गया था और 2018 में इसको ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री राजीव चंद्रशेखर ने इसे इंडियन एयरफोर्स को गिफ्ट किया है. ये 1947 से 80 के दशक तक विमान जो है इंडियन एयरफोर्स के पास था और इसको 1947 के ऑपरेशंस में यूज़ किया गया था ट्रूप्स को ट्रांसफर करने के लिए. ओझरच्या विमानतळावर या विमानाच्या यशस्वीतेसाठी एक छोटा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर हे विमान ओझरहून बेंगलोरसाठी गगनभरारी घेईल. डकोटा हे एक लढाऊ विमान आहे. त्यावेळी विमानाची किंमत ही 580,000 युरो होती. ब्रिटिश सरकारनं त्या विमानासाठी काही भारतीय पायलटांना विशेष प्रशिक्षणही दिलं होतं. 1930 मध्ये डकोटा तत्कालीन रॉयल इंडियन वायुसेनामध्ये दाखल करण्यात आलं. लडाख आणि उत्तर पूर्व भागात सुरक्षा करण्यासाठी हे विमान अत्यंत उपयुक्त ठरलंय. 1947 मध्ये काही सिख रेजिमेंट विद्यार्थ्यांना या विमानानं पहिल्या भारत-पाक युद्धामध्ये श्रीनगर येथे नेलं होतं. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, नाशिक.